संपूर्ण जीव ओतून एखादी कलाकृती तयार केल्यावर त्यातून निर्माण होणाऱ्या आत्मविश्वासाचं तेज गदिमा आणि बाबूजी दोघांच्याही व्यक्तिमत्वाला झळाळून टाकत असे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे राष्ट्रपती असताना एकदा पंढरपूर मुक्कामाला होते. त्यांना गीत रामायण ऐकवण्याचा योग बाबूजी आणि गदिमा या दोघांना आला. पंढरपूरच्या रेस्ट हाऊसच्या आवारात या छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. स्वतः बाबूजी गायचे आणि हिंदीमध्ये निवेदन त्या गाण्याच्या विषयीचं हे गदिमा करायचे. असा एक कपिलाषष्ठीचा योग होता. मगाशी मी सांगितलं तेच गाणं लीनते चारुते सीते या गीताच्या सादरीकरणानंतर एक छोटंसं मध्यांतर चहापानासाठी वगैरे ठेवलं होतं. त्यावेळी राजेंद्र प्रसादांच्या स्वीय सहाय्यकबाई गदिमांपाशी आल्या आणि त्यांना सांगू लागल्या की आपके इस रामायण में सीता जी को लीनते चारुते सीते कहा गया है, लेकिन प्रसाद जी कह रहे थे कि तुलसी रामायण में ऐसा कुछ नहीं है, तुलसी रामायण में ऐसा शायद नहीं होगा, लेकिन वाल्मीकि रामायण में ऐसा ही है. गदिमांनी खाडकन सांगितलं. खरं सांगायचं तर गदिमांच्या उत्तरात दुराभिमान नव्हता, तर स्वतःच्या हातातून निर्माण केलेल्या कलाकृतीचा हा सार्थ अभिमान होता असंच म्हटलं पाहिजे. इतकं वाल्मिकी रामायण त्यांनी मुखोद्गत खऱ्या अर्थाने केलेलं होतं. या पुढचं गाणं सादर करत असताना असं म्हणावंसं वाटतं की एक वेगळी भावना संपूर्ण भरताची त्याच्यामधनं त्यांनी व्यक्त केली. 2/9/1955 हे प्रदर्शित झालं. रामायणातल्या मूळ श्लोकांनुसारच त्यातल्या कथेनुसारच हे गाणं रचलंय, पण 2 कडवी मात्र गदिमांनी स्वतःच्या प्रतिभेनं त्यात घातलेली आहेत. शाखेंसह तू वृक्ष तोडिला, म्हणजे तू सगळं मुळावरच घाव घातलायस, हे तुझं जे वचन होतं ते दशरथाकडे मागून, असं स्वतःच्या आईला भरत सांगतोय. ते एक कडवं असेल. आणि रामाला वनवासात पाठवून तू तुझ्या मुलाची, प्रत्यक्ष पोटच्या मुलाची अवस्था काय केली आहेस, तर निराधार हा भरत पोरका असं त्याच्यामध्ये ते म्हणतात. ही 2 कडवी मात्र मूळ रामायणापेक्षा वेगळी अशी गदिमांनी स्वतंत्र प्रतिभेतनं रचली आहेत. ते एक अप्रतिम गाणं या निमित्ताने. मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी. अश्वपतीची नभे सकन्या, नभे समाजी बाय, धर्मात्म्यांच्या भौशिक कृत्य निपजे ना दे काय. वधनाथाचा करीन मुळे, वधनाथाचा करीन मुळे, पतिव्रता का कुणी. मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी. शाखेसह तू वृक्ष तोडिला, फळाची सेवा. आत्मघातकी ध्यानाचे या गादील फाट पवार. शाखेसह तू वृक्ष तोडिला, फळाची सेवा. आत्मघातकी ध्यानाचे या गादील फाट पवार. स्वीकारीन मी राज तुझ्यास्तव, स्वीकारीन मी राज तुझ्यास्तव, कीर्ती होईल तुडी. मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी. वनात भ्रात्या धाडिलेस तू, स्वर्गी धाडिले दार. श्रीरामा ते वल्कल नेता, कान चळले हार. वनात भ्रात्या धाडिलेस तू, स्वर्गी धाडिले दार. श्रीरामा ते वल्कल नेता, कान चळले हार. उभी न राही पळभर येते, उभी न राही पळभर येते, काळे करजावरी. मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी. असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे द्यास. हाच एकला घास येथुनी, हीच एकली आस. असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे द्यास. हाच एकला घास येथुनी, हीच एकली आस. काल रात्रसी रहा इथे तू, काल रात्रसी रहा इथे तू, आक्रंदत विजनी. मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी, मदान तू भैरिणी. राहुलजी
तुमच्या परवानगीने एक छोटंसं निवेदन करणार आहे जरूर जरूर जरूर. की ग्राहक पेठेने आयोजलेल्या इतक्या सुंदर भव्य आणि हृदय मैफिलीतून मला पाय काढताना थोडं जीवावर आलं आहे, पण जाणं आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. कारण गीत रामायणाचाच कार्यक्रम मी ज्या संस्थेत पहिल्यांदी संगीत सेवा रुजू केली त्या स्वरानंदचा आहे, सहकार नगरमध्ये दौलतराम मंदिरात. तिथेही मला गायचं आहे. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांची रजा, आपल्या सगळ्यांच्या परवानगीने घ्यायची आहे. मी आपला इथं निरोप घेतोय. धन्यवाद. उर्दू भाषा आणि इतिहास यातले एक प्रख्यात तज्ज्ञ सेतू माधवराव पगडी आणि गदिमा यांच्यामध्ये एक वेगळाच स्नेहभाव होता. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या निमित्तानं दोघंही एकत्र येत असत, भेटत असत आणि दोघांमध्ये एक समान धागा होता. पान तमाखूचे दोघंही शौकीन होते. त्यामुळे मग सागर संगीत सामान वगैरे नजाकतीने मांडून सेतू माधवराव गदिमांना आग्रहानं पान वगैरे खाऊ घालायचे. पण एका विचित्र प्रसंगामध्ये एकदा दोघांची गाठ पडली. सेतू माधवराव पगडींचा मुलगा युद्धामध्ये धारातीर्थी पडला होता आणि गदिमांचे ज्येष्ठ जावई एका मोटार अपघातात निवर्तले होते. दोघेही समदुःखी एकमेकांसमोर आले. काही न बोलता एकमेकांना घट्ट बिलगले. सांत्वन तरी कुणी कुणाचं करायचं. अशा वेळी शब्द मूक होतात आणि डोळे फक्त वाहत राहतात. थोडा भर ओसरल्यावर सेतू माधवरावांनी गदिमांना त्यांच्या चोळींचं स्मरण करून दिलं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गदिमा थोडा वेळ एकटक त्यांच्याकडे पाहत राहिले आणि मग आकाशाकडे हात उंचावत गदगदलेल्या स्वरात गदिमा म्हणाले, त्याला तरी कळत असेल का हो आपण काय करतोय ते. मनुष्य कितीही देवत्वाला पोचला तरी त्याला मानवी भोग चुकत नाहीत हे खरं. गीत रामायणातील शब्द स्वर या मेळाचं सर्वोत्तम गीत कुठलं असं लोकांना कधीही विचारलं तरी ज्या गीताला सर्वात जास्त मतदान दिलं जाईल, सुभाषित म्हणून मराठी भाषेत ज्या गीताला आढळ स्थान प्राप्त झालं असं हे गीत. त्यातली प्रत्येक ओळ ही सुभाषित म्हणून आजही वापरली जाते. 16/9/1955 हे गीत आकाशवाणीवरनं प्रक्षेपित झालं होतं. गीतातला शब्द न शब्द आपल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टींशी निगडीत आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. दैव जात दुखे भरता, दैव जात दुखे भरता, दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. माय कैकयीना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे
विश्वनाशिवंत काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. थँक्यू. आकाशवाणीवरनं 60 वर्षापूर्वी ते प्रदर्शित झालं गीत रामायण आणि आकाशवाणी हा विषय म्हणून जाता जाता गदिमांच्या प्रतिभेची अजून एक छोटीशी वेगळी गोष्ट दाखवतो. किती सर्वगामी असते म्हणजे एखाद्या माणसाची प्रतिभा ते कळतं म्हणून मुद्दाम पुण्याचं आकाशवाणी केंद्र 2 ऑक्टोबर 1953ला त्याचा शुभारंभ झाला. त्यावेळेला त्यासाठीचंही गीत गदिमांनीच लिहिलं होतं आणि ते गीत किती सुंदर आहे बघा. नाद कमल फुलले स्वरगंधाने कैक योजने वारे दरवळले पुऱ्या उमलल्या 5 पाकळ्या सुगंध लहरी आज मोकळ्या लहरीत त्या सरस्वतीचे वीणारव भरले नाद कमल फुलले धवल कमल हे त्यावर बसली माय शारदा स्वये प्रकटली दिसल्या वाचून आज तियेचे शुभदर्शन घडले. आवाज ऐकू येतोय फक्त.
दिसल्या वाचून आज तियेचे शुभदर्शन घडले, नाद कमल फुलले. शतकंठांनी तीच गातसे, शतरूपांनी ज्ञान देतसे. कले कलेतून त्रिभुवन सुंदर रूप तिचे दडले, नाद कमल फुलले. या कमलाचा सुगंध आता असाच राहील नित दरवळता. श्रवणांच्या निज करुणी नासिका वायन घ्या आपुल्या. साकारून ये फूल नीट हे, मराठीची ये मूळ पीठ हे. कळी गायनी तियेस भेटू सारस्वत आले, नाद कमल फुलले. ललित कलांचे विलास मंदिर, साहित्यांचे विकास मंदिर. बहुजन सुखहित साधायासी, बहुजन सुखाय बहुजन हिताय, बहुजन सुखहित साधायासी मुक्तद्वार झाले, आज नाद कमल फुलले. त्यावेळेला पुणे आकाशवाणीसाठी बाबूजी गदिमांनी हे लिहिलेलं गीत त्या प्रतिभेसाठी म्हणून मुद्दाम फक्त ऐकवलं. एकदा बाबूजींचं नागपूरला संपूर्ण गीत रामायण असं 4 दिवसांचे 2 सलग कार्यक्रम होते. दुसऱ्या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी तत्कालीन सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर श्री गुरुजी आत आले आणि बाबूजींना कडकडून आलिंगन देऊन सद्गदित होत म्हणाले, अरे मी किती अभागी रे, यापूर्वी तुझं गीत रामायण काय ऐकलं नाही मी. रंगमंचाच्या आवारात बसलेले सर्व श्रोते हा विलक्षण प्रसंग पाहत होते. बाबूजींना तर उद्गार ऐकून अक्षरशः धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं असेल, कारण गुरुजी स्वतः प्रकांड पंडित, संगीताचे जाणकार होते. काही लोकांना माहीत नसेल म्हणून सांगतो, ते अत्यंत उत्तम बासरी पण वाजवायचे आणि म्हणूनच त्यांच्या प्रशस्तीला कल्पनातीत महत्व होतं असं बाबूजी म्हणतात. थोर क्रांतिकारक बॅरिस्टर खानखोजे यांनी तर त्या गर्दीतून पुढे येऊन एकदम बाबूजींच्या पायालाच हात लावला, वयाने लहान असूनही नमस्कार केला आणि म्हणाले, आज प्रत्यक्ष रामचंद्रांचं दर्शन झालं. थोर क्रांतिकारक प्रकांड पंडित, चित्रकार पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये पारडी इथं असणाऱ्या त्यांच्या आश्रमात बाबूजींच्या गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सतत दिवसभर चाललेल्या यज्ञ यागादी विधींनी खरं तर पंडितजी त्यावेळेला भयंकर थकून गेले होते सातवळेकर. मध्यंतरानंतर अतिशय थकल्यामुळे ते आतमध्ये खोलीत गेले. पण 3-4 दिवसांनंतर त्यांचं बाबूजींना पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, मध्यंतरानंतर मी आत गेलो, पण अंथरुणावर पडून शेवटपर्यंत तुमचं गाणं ऐकत होतो. आयुष्यातला एक अपूर्व असा अनुभव या निमित्ताने मी पहिल्यांदा घेतला. परमपूज्य गुरुजी असतील, बॅरिस्टर खानखोजे असतील, पंडित सातवळेकर असतील, अशा ऋषितुल्य व्यक्तींचे आशीर्वाद लाभलेलं हे गीत रामायण अजरामरच होणार हे सांगायला खरं तर अशा वेळेला ज्योतिषाची गरज नसते असं म्हणावं असं वाटतं. याच्या पुढचं गाणं आणखीन एक वेगळं गाणं. मूळ रामायणातल्या श्लोकावर जरी ते आधारित असलं तरी गदिमांची प्रतिमा इथं थोडासा वेगळा भाग घेते. खरं तर तो सगळा भाग अपमान हे सगळं झालेलं आहे आणि रावणाने असं सांगितलेलं आहे की आता काही झालं तरी मला त्या रामाला आता धडा शिकवायचाच आहे. आणि मग त्यांनी परते शूर्पणखा गेलेली आहे, तिने सांगितलं की माझा असा अपमान झाला वगैरे वगैरे. मारीचानी सांगून पाहिलंय रावणाला की बाबा रे नको नादी लागू, ते फार मोठं लोकोत्तरी पुरुष जन्माला आलेला आहे तो, त्याच्याशी तुझं काही निभाव लागणार नाही. त्यांनी मारीचालाच गळ घातली, तू एक काम करणार, तू वेगळ्या पद्धतीने त्याला फसव, मी यती म्हणून जातो आणि मी त्याच्या बायकोचं सीतेचं हरण करतो. आणि मग तो मारीच ते रूप घेऊन आलेला आहे. मूळ रामायणामध्ये वाल्मिकींनी रचलेली कल्पना वेगळी आहे. त्यांनी असं म्हणलंय की सीता बोलताना असं म्हणते की त्या हरणाच्या मऊ कातड्यावर बसायला मला प्रचंड आवडेल. गदिमांची प्रतिभा इथं वेगळं रूप घेते आणि असं म्हणते, वेगळ्या उंचीवर नेते त्या गाण्याला अजून. ती असं म्हणते, ती प्रभू रामचंद्रांना हट्ट धरून म्हणते की ते सगळं मला द्या, का तर त्या मृगजिनावर तुम्ही बसलात ना तर तुम्ही इंद्राप्रमाणे शोभाल. हा जो फरक आहे 2 याच्यातला तो इथे पटकन जाणवतो. पण अतिशय सुंदर असं भावगीत एक वेगळ्या पद्धतीचं निर्माण झालं आणि बाबूजींनी अतिशय सुंदर ते स्वरबद्ध केलं. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. तोडिता फुले मी सहज पाहिला जा
वर्ण अंगावरती हे नयन भाळले त्याच्या रंगावरती हे नयन भाळले त्याच्या रंगावरती ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता मज आणुनी द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणुनी द्या तो हरिण अयोध्यानाथा किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू मज साठी मोडिले आपण शांकर धनू मज साठी मोडिले आपण शांकर धनू जाकरा त्वरामी पृष्ठी बांधिते भाता मज आणुनी द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणुनी द्या तो हरिण अयोध्यानाथा फेकून बाण त्या अचूक जरी माराल काढून भाऊजी घेतील त्याची खान त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाल तो पहा दिसे तो दूर टेकडी चढता मज आणुनी द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणुनी द्या तो हरिण अयोध्यानाथा एक पुण्यातच वेगळा घडलेला प्रसंग, कारण सूर्यकांतजी पाठक त्याचे साक्षीदार आहेत. रौप्य महोत्सव ज्यावेळेला याचा झाला होता, अनेक अडचणींना पुन्हा ती रामकथा असल्यामुळे सामोरं जावं लागतं. त्यांना आजही आठवत असेल, आदल्या दिवशी अचानक बाबूजींनी सांगितलं स्टेजची उंची वाढवा, आणि एवढा प्रचंड मोठा सप्ताह तो सगळा पुढे होणार होता. आणि मग आमच्यासारख्यांची सगळ्या वानरसेना आदल्या रात्री कामाला लागली आणि ते प्रचंड मोठं स्टेज बाबूजींना हवं होतं तेवढं उंच करून पुन्हा सगळं बांधलं गेलं आदल्या रात्री. तिथे गीतरामायणाचा हा रजत महोत्सव होत असताना आणखीन एक वेगळी गोष्ट केली होती, ती म्हणजे 8 भारतीय भाषांमध्ये जे त्याचं भाषांतर झालंय, तर त्या अनुवादिका आणि असे लोक त्यांना बोलवलं होतं आणि रोज एका वेगळ्या भाषेतलं असं गीत तिथं सादरही व्हायचं. ते एका भाषेतल्या एक अनुवादिका आल्या होत्या, त्या एक कवयित्री होत्या आणि त्या अनुवादाविषयी मध्येच अशा बाबूजींशी बोलत होत्या कार्यक्रमाच्या. आणि बोलण्याच्या भरात त्यांनी मूळ गीत रामायणामध्ये हा अमुक एक असा शब्द होता, पण अनुवाद करताना मला त्याच्यापेक्षा जास्त चांगला शब्द कसा सुचला वगैरे असं त्या सारखं सांगत होत्या. बराच वेळ बाबूजी लक्षपूर्वक ऐकत होते. कपाळावर एक नापसंतीची आठी आली बाबूजींच्या, आणि नंतर थोड्या वेळाने अनुवादिकेला फटकन मध्येच थांबवत ते म्हणाले, नाही नाही पण ते सगळं ठीक आहे, मग अशानं ते तुमचं रामायण होईल, गीत रामायण नाही होणार म्हणते. आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे 8 भाषात भाषांतर झालेलं हे समश्लोकी आहे, कारण बाबूजींच्या चालींपेक्षा वेगळ्या चालीतलं गीत रामायण ही कल्पनाच मराठी माणसालाही सहन होणारी नाही. गीतरामायणाच्या बाबतीत असंच म्हणावंसं वाटतं की ती देवाची मूर्त देवानं स्वतःच घडवून घेतली आहे, ती तशीच ठेवण्यामध्ये त्याची मजा असते. याच्या पुढचं जे गाणं आहे त्याच्या बाबतीतही असंच एक वेगळेपण आहे. वेगळेपण अशासाठी की लोककथेशी निगडीत गदिमा यावेळेला चिकटून राहिलेत. जनमानसामध्ये मी शब्द उच्चारला की कळणार आहे आपल्याला, शबरी, तिचा रामाविषयीचा भक्तिभाव, उष्टीबोरं, हे वर्षानुवर्ष इतकं घट्ट बसलंय ना की त्यावर अनेक गीतं, एकांकिका, लेख, बॅले सगळं झालेलं आहे. पण आपण रामायण नीट कधी वाचत नाही, त्यामुळे आपल्याला हे माहिती नसतं की मूळ रामायणात शबरी आणि तिची उष्टीबोरं अशी कथाच नाहीये. शबरी हे नावही नाही. खरं सांगायचं तर शबर जातीची मतंग ऋषींच्याकडची एक स्त्री, ती त्या शिष्यांची परिचारिणी होती, तिचा उल्लेख आहे.
ते ऋषी स्वर्गात गेल्यावरही ती त्यांची सेवा करत होती. आणि मग त्या पुण्य संचयानं तिला रामदर्शन घडलं आणि मग ती देहत्याग करून स्वर्गात गेली. पण तत्पूर्वी श्रीरामांनी तिला तिच्या गुरूंच्या स्मृती दाखवण्याची विनंती केली. आणि स्मृती म्हणजे एवढ्या वर्षानंतरही ओली राहिलेली त्यांची वल्कलं. त्यानंतर तिनं रामांची गुरूंकडे जाण्याची अनुज्ञा घेतली आणि देहत्याग केला. रामायणातील हा सगळा भाग गदिमांनी सोडून दिला. आणि जी लोककथा लोकांमध्ये रुजली होती, शबरी, तिची बोरं, ती उष्टी, मग ती उष्टी काय आहेत तर उष्टी नाही आहेत, मी स्वतः ती व्यवस्थित चांगली फक्त बाजूला काढलेत, त्यासाठी माझे दात लागलेत, पण माझ्या पुण्याने मी ती परत भारली आहेत, म्हणजे ती उष्टी राहणार नाहीत असा प्रयत्न केलाय. हे सगळं जे लोककथेतनं आलेलं होतं त्याला धरून गदिमांनी ते गाणं रचलं आणि एक अप्रतिम वेगळं गाणं, आणि तो प्रसंग गदिमांच्या प्रतिभेचा एक आविष्कार म्हणून आपल्या समोर आला. धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. चित्रकूट आहे चरण लागता, किती पावले मुनी मुक्तता. वृक्षातळी थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा, लागली श्री चरणी आश्रमा, लागली श्री चरणी आश्रमा. सेवा देवा कंदमुळेही, पक्व मधुरशी बदरी फळेही, वनवेलीने काय वाहणे, वनवेलीने काय वाहणे. याविन कल्पद्रुमा, लागली श्री चरणी आश्रमा, लागली श्री चरणी आश्रमा. अभिमंत्रित ती हवेत पुष्टी, यावदनी तर नित्यनाद तो, यावदनी तर नित्यनाद तो. वेदांचा मधुरिमा, लागली श्री चरणी आश्रमा, लागली श्री चरणी आश्रमा. धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणी आश्रमा, लागली श्री चरणी आश्रमा. काही काळापूर्वी वैभवाच्या शिखरावर असणाऱ्या खोपोलीच्या हायको प्रॉडक्ट्स आपण ऐकलं असेल नाव, त्याचे गोपाळराव तथा दादा अभ्यंकर यांना गीत रामायणाचा एक अनुभव आला होता आणि तो त्यांनी अतिशय दिलदारपणे नंतर मांडलेला आहे. दुर्दैवाने यांना रात्रीच्या झोपेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळे त्यांना कधीच झोप लागत नव्हती. कुणीतरी त्यांना गीत रामायण ऐकण्याचा सल्ला दिला आणि गीत रामायण ऐकता ऐकता त्यांच्या मेंदूच्या नसा हळूहळू सैलावत गेल्या आणि त्यांना अत्यंत गाढ झोप लागली. या प्रसंगानंतर ते गीत रामायणाचे आजन्म भक्त बनले. सहकार महर्षी पद्मश्री विखे पाटील यांचा अनुभवही काहीसा असाच आहे. कुठल्याशा कार्यक्रमात त्यांना त्यांची गदिमांची गाठ पडली तेव्हा अत्यंत प्रेमाने त्यांना मिठी मारून पद्मश्री म्हणाले, अण्णा
तुमच्या गीत रामायणामुळे मी वाचलो. गदिमांना काही कळे ना. म्हणले म्हणजे अहो मध्यंतरी मी अत्यंत आजारी झालो होतो आणि मनाची जगण्याची उभारीच संपली होती. त्या काळात कोणीतरी माझ्या उशाशी गीत रामायणाची टेप सतत वाजती ठेवली. ती ऐकून ऐकून माझ्या मनानं पुन्हा उभारी धरली आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्याकडे असं मानलं जातं की एखाद्या स्तोत्राचं जेव्हा 1100 वेळा पारायण होतं तेव्हा ते स्तोत्र सिद्ध होतं. गीत रामायणाचं स्वतः बाबूजींनी आपल्या दैवी आवाजात याहून कितीतरी जास्त वेळा पारायण केलंय. त्यामुळे गीत रामायण हा आपल्या सगळ्यांसाठी सिद्ध मंत्र झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे असे अनुभव येणं हे कुठल्याही प्रकारे अनाकलनीय नाही असं म्हणावंसं वाटतं. याच्यानंतरचं गीत आम्ही जे निवडलंय ते गीत रामायणातलं 37वं गीत आहे. पण या गीतापूर्वी एक प्रदीर्घ प्रस्तावना गदिमांनी त्या काळामध्ये लिहिली होती. त्याचं कारण असं की वालीवधापासून ते हनुमंताच्या लंका भेटीपर्यंतचे सगळे प्रसंग त्यांनी यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. मग वालीचा वध, श्रीरामांनी किष्किंधेचं राज्य त्याला प्राप्त करून देणं, सुग्रीव आणि रुमेचं मधुर मिलन, मग राजविलासात रममाण झाल्यामुळे सुग्रीवाला रामकार्याचं झालेलं विस्मरण, मग त्याला लक्ष्मणांनी पुन्हा खडसावणं, मग श्रीरामांनी हनुमंत वानर श्रेष्ठाजवळ आपल्या बोटातली एक मुद्रिका देणं, सीता शोध कार्य होईल का तुझ्याकडनं असा प्रश्न निर्माण होणं, आणि मग सगळ्यांनीच असं सांगितलं की हा प्रचंड समुद्र ओलांडून जाईल असा हा एकच हनुमान आहे. गरुड पक्षी जसा भुजंगाला पायात घेऊन आपले पंख उभारतो आणि एकाच झेपेत समुद्र पार करतो, त्याच्यापेक्षा जास्त बलवान हा हनुमान आहे आणि तो हे करेल. अंजनी पुत्र आहे, वायूचा क्षेत्रज सुपुत्र आहे, त्यामुळे स्वबळानं दिग्गजांनाही तो चितपट करेल, तो धैर्यधारी आहे असा विश्वास प्रभू रामचंद्रांना दिला. आणि तो खरं तर दिला जांबुवानांनी. त्यांनी सांगितलं आणि त्यांनी त्यातलं बळ परत उत्पन्न करून दिलं, हनुमानाला जाणीव करून देऊन की तू हे करू शकतोयस. आणि मग ते उड्डाण खूप मोठं असं घडलं. त्याच्याविषयीचं सविस्तर वर्णन करून गदिमानंतर ते शब्दबद्ध करतात आणि अप्रतिमरित्या बाबूजी आपल्यापर्यंत पोहोचवतात. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. भुजंग धरुनी दोन्ही चरणी, झेपे सरशी समुद्र लंघुनी. भुजंग धरुनी दोन्ही चरणी, झेपे सरशी समुद्र लंघुनी. गरुड उभारी पंखा गगनी, गरुड उभारी पंखा गगनी, गरुडाहुने बलवान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. देवेंद्राच्या वज्राघाते जरा दुखापत होय हनुते. देवेंद्राच्या वज्राघाते जरा दुखापत होय हनुते. कोप अनावर ये वायुते, कोप अनावर ये वायुते. थांबे तो गतिमान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्य नदू या कपि जनसा. करी हनुमंता निश्चय मनसा,
सामान्य न तू या कपी जनसा उचल एकदा पदवा मनसा उचल एकदा पदवा मनसा हे विजयी उड्डाण हे विजयी उड्डाण. गीत रामायणाच्या पुस्तकाला नंतरच्या काळात धर्मग्रंथाचं पावित्र्य प्राप्त झालं. प्रसिद्ध साहित्यिक दमा मिरासदारांनी एक गमतीशीर अनुभव त्या बाबतीतला सांगितलाय. प्रारंभीच्या काही वर्षामध्ये बाबूजी पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयाच्या प्रांगणात दरवर्षी नियमानं कार्यक्रम करत असत. येणारे श्रोतेही नेहमीचेच पुण्यातले मुरलेले. त्यांची गीत रामायणातली गीतही तोंडपाठ असाय. त्यामुळे बाबूजींचा शब्द ऐकणं आणि त्याच वेळी पुस्तकातल्या ओळींवरनं नजर फिरवणं असा अनेकांचा कार्यक्रम असायचा. दमा अशा एका कार्यक्रमाला उपस्थित होते. असंख्य श्रोते श्रवणाबरोबर पुस्तकाचं वाचन करताना पाहून सहज त्यांनी एका वयस्क स्त्रीजवळ दमांनी पुस्तक मागितलं. दमा मिरासदारांनी दमांना ओळखल्यामुळे असेल कदाचित, पण दमांना पुस्तक मिळालं. पण खाली ठेवू नका हं, असं विनंतीवजा इशारा त्या आजीबाईंनी दिला. कार्यक्रम ऐकण्याच्या नादात दमांनी अभावितपणे पुस्तक खाली ठेवलं. त्याबरोबर लगेच ते पुस्तक त्यांनी उचलून घेतलं आणि दुखावलेल्या आवाजात त्या बाई म्हणाल्या, बघा शेवटी ठेवलंत ना खाली. थोडंसं ओशाळल्याबरोबरच खरं तर दमा म्हणतात की मला मनातून इतका आनंद झाला होता आणि स्पर्शून गेला होता की खरंच धर्मग्रंथाचं पावित्र्य आता गीत रामायणाच्या पुस्तकाला आलेलं आहे. असे अनेक अनुभव गीत रामायणाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पसरले. यातलं पुढचं गाणं हे पुन्हा एक वेगळ्या पद्धतीचं. खरं तर नको करू वल्गना रावणा निशाचारा असं त्याला अक्षरशः ऐकवलेलं आहे सीतेनी. कारण तो प्रचंड दागिने वगैरे सगळं घालून अशोकवनात तिला दर्शन द्यायला आला की त्या भुक्कड रामाच्या नादाला कशाला लागलीस मी बघ वगैरे वगैरे. आणि मग तिने त्याला हाकलून दिलाय. आणि संतापून तिने पाहिल्यानंतर तो महापराक्रमी रावणही क्षणभर घाबरल्या वाचून राहिला नसेल अशीच परिस्थिती आहे. जनस्थानातील राम लक्ष्मणांचा पराक्रम त्याच्या कानावर यापूर्वी आलाही होताच. त्यामुळे जानकीच्या त्या बोलण्यावर अधिक धाडस न करता तिला वश होण्यासाठी आणखी काही महिन्याचा कालावधी आपण देऊ असं म्हणून त्याने अशोकवनातनं काढता पाय घेतला. हे सर्व दृश्य शिंशपा वृक्षावर बसून हनुमान बघतोय. कारण तो आता उड्डाण घेऊन तिकडे गेलाय. त्यांनी शोधलंय तिथनं त्याला. पण त्याला कळत नाहीये आपली सीतामाई नक्की कोण. जेव्हा हे सगळं दृश्य त्याच्या समोर घडतं तेव्हा त्याला पटतं की हीच ती जानकी असावी जिने रावणाला आत्ता खडसावलं. आणि मग सभोवतालच्या सगळ्या राक्षसी झोपल्या आहेत त्याची वेळ साधून त्या वरच्याच झाडावरच्या फांदीवर बसून प्रभू रामचंद्राचं गायनच करायला सुरुवात केली हनुमंतानी. त्या गायनानं चकितून मग सीता त्या शिंशपा वृक्षाकडे पाहायला लागली. मग सुग्रीवामात्य हनुमान तिच्या दृष्टीस पडला. एका लहान फांदीवरून सीतेच्या समीप झुकून हनुमानानं श्रीरामांनी दिलेली ती मुद्रिका तिच्या हातात टाकली. आणि ती मुद्रिका बघितली आणि त्या सगळ्या परवशतेतही पराकाष्ठेचा आनंद सीतेला झाला. हनुमान हा रामदूत आहे याची तिला खात्री पटली. आणि मग तिने जे हनुमानाला विचारले त्याही अवस्थेमध्ये ती स्वतः बंदिवासात असताना ते गदिमांच्या शब्दातून आणि बाबूजींच्या चालीतून आपल्या मनापर्यंत काळजापर्यंत पोचणारे शब्द आहेत. मुद्रिका अचूक मी ओळखिली त्यांची. मुद्रिका अचूक मी ओळखिली त्यांची. मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. हातात धनुते अक्षय भाता पृष्ठी. विरहात कायते राघव झाले कष्टी. का श्यामल वलये नयन तळी चिंतांची. का
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. का मलाच विसरून गेले माझे स्वामी, मी दैवगतीने पिचता परक्या धामी. का स्मृती तयाना छळिते या सीतेची. का स्मृती तयाना छळिते या सीतेची. मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. त्या स्वर्ण घडीची होईन कामी साक्षी. कधी राम बाण का घुसेल रावण बक्षी. वळतील पाऊले कधी इथे नाथांची. वळतील पाऊले कधी इथे नाथांची. मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. या नंतरच्या गाण्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा सहभाग हवाय असं मी म्हणेन. त्याचं कारण असं, मूळ गीतामध्ये नसलेली गोष्ट बाबूजींनी गीतरामायणाचे कार्यक्रम सुरू केले त्यावेळेला आपोआप लोकांमधनं पुढे यायला लागली आणि नंतर ती वाढत गेली आणि मग ती कायमस्वरूपी झाली. ते तुम्हालाही आता कळेल. कथेनुसार नंतर हनुमंताला अटक झाली, मग त्याच्या शेपटीला आग लावली गेली, मग त्यांनी संपूर्ण लंका जाळली, मग समुद्रात येऊन त्यांनी ती शेपटी विझवली आणि आता मग गुड्डाण करून पलीकडे परत जायचं असं म्हणून तो पलीकडे आला. घडलेला सगळा प्रसंग त्यांनी सांगितला. सीतामाईंची भेट झाली हे सांगितलं. ती सुखरूप आहे कळून प्रभू रामचंद्रही आश्वासित झाले आणि आता कसंही करून तुम्ही इकडे या आणि रावणाचा पराभव करा असं तिने सांगितलंय. हे कळल्यावर आता हा समुद्र उल्लंघायचा कसा या चिंतेमध्ये प्रभू रामचंद्र पडले. आपल्याला कित्येकदा असा प्रश्न पडतो की हा अवतार आहे तरी सुद्धा कसा काय प्रश्न पडला बाबा त्याला. तर तो अवतारी पुरुष आहे असं आपण म्हणलेलं आहे. तो मानव रूपात आलेला आहे म्हणून त्यालाही हा प्रश्न पडलेला आहे की आता जायचं कसं उल्लंघून हा समुद्र. सलग 3 दिवस प्रभू रामचंद्रांनी त्या सागराची विनवणी केली, प्रार्थना केली त्याला, पण ते काही घडे ना. तरी शेवटी अत्यंत चिडले, भात्यातनं बाण काढला आणि म्हणले आता मी संपूनच टाकतो तुला. सगळ्यांनी थांबवलं, असं करू नका प्रभू, तो येईल आणि तो सांगेल आपल्याला काय करायचंय ते. मग मात्र सागर प्रसन्न झाला आणि त्यांनी येऊन असं सांगितलं की तुमच्या वानर सेनेमध्ये नळ नावाचा जो वानर आहे, आजच्या भाषेत सांगायचं तर तो सिव्हिल इंजिनियर आहे, विश्वकर्म्याचा तो मुलगा आहे असं त्याला सांगितलंय सागराने. आणि त्याच्याकडनं उत्तमरित्या तुम्ही सगळं हे बांधू शकाल आणि पलीकडे पहिलं तऱ्यावर जाऊ शकाल. मी माझ्या छातीचा कोट करून ते सगळं व्यवस्थित तोलून धरीन असं सागराने वचन दिलं. आणि वाल्मिकी रामायणात जर आपण वाचाल तर उल्लेख आहेत, कुठल्याही प्रकारे आपण जसं लोककथेत त्या दगडावर राम लिहिला आणि तो तरंगला वगैरे असलं काही नाही आहे. वाल्मिकी रामायणातला उल्लेख असा आहे, यंत्र हा शब्द आहे त्याच्यात. मोठमोठी यंत्र वापरून शिळांचे तुकडे केले गेले, मोठमोठी झाडं कापून त्याचे ओणके, त्याचे तराफे बनवले, तराफ्यांवर शिळा वेलींनी बांधल्या आणि त्या ढकलत एकाला एक जोडत जोडत संपूर्ण सेतू तयार केला या वानरांनी. हे वाल्मिकींनी त्या काळात लिहिलेलं आहे. नंतरच्या काळात लोककथा निर्माण होताना आपण उगाच आता म्हणत राहतो असं आहे का तसं आहे का. मध्यंतरी या सेतूवरनं काही प्रश्नही निर्माण झाले होते कोर्टामध्ये, आपल्याला माहिती आहे. मागच्या गव्हर्नमेंटनी तो फोडण्याचाही प्रयत्न केला पण त्याला सर्वार्थाने विरोध झाला. हे सांगण्याचं कारण असं,
तो रामसेतू आहे, राम झाला का नाही वगैरे असे प्रश्न पडतात तेव्हा, तो रामसेतू आहे हे सिद्ध करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जो पुरावा दिला गेला तो एका पुणेकराचा होता. रामाच्या पदचिन्हांवरून पदक्षेप करताना नावाचं पुस्तक आपल्यापैकी किती लोकांनी वाचलंय मला माहीत नाही. सारसबागेजवळचं डॉक्टर भिड्यांचं हॉस्पिटल, ते स्वतः त्यांचं एक पायपर प्लेन घेऊन त्यांनी जसा मेघदूताचा प्रवास आहे, जसा रामाचा प्रवास आहे, तसा प्रवास आपल्या विमानातनं केला. त्याचे फोटो काढले, त्यातले अनुभव सगळं लिहिलंय. त्यांनी असं म्हणलंय, समजा रामायण 5000 वर्षापूर्वी घडलं असेल तर 5000 वर्षापूर्वी हनुमान जात असताना ज्या पद्धतीचे वारे निसर्ग त्याला भेटला, मला त्या ऋतूत त्याच पद्धतीचे वारे निसर्ग पाऊस सगळं भेटलंय. पुढचा भाग, वाल्मिकी कदाचित ॲस्ट्रॉनॉट होते की नाही माहीत नाही, पण कालिदास असणार. त्याचं कारण कालिदासानी मेघदूतात ज्या तळ्याचं वर्णन अंडाकृती केलंय, ज्याला वाल्मिकी रामायणामध्ये चौकोनी तळ म्हणतात, त्याचा फोटो या भिड्यांनी छापलाय, ते अंडाकृती आहे. आणि तसंच रामसेतूमध्ये स्वतः उभं राहून त्यांनी काढलेला फोटो आहे, तो पुस्तकात आहे की हे मी उभा आहे कमरेपर्यंत पाण्यात, इथे रामसेतू आहे खाली. आणि तो किती वर्ष जुना आहे त्याची कार्बन टेस्ट करावी लागेल, पण ज्याला रामसेतू म्हणतात, सगळ्यात जास्त श्रीलंका आणि भारत यांच्यामधलं अंतर जिथं कमी आहे त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि ते सगळं प्रस्पष्ट दिसतं, गुगलमधनंही त्याचे नंतर मॅप घेतले गेले. आणि तो सगळा पुरावा कोर्टात दिल्यानंतर बोटींना जाण्या येण्याच्या नावाखाली पूल पाडण्याचं जे ठरवलेलं होतं मागच्या सरकारनी, त्याला पायबंद घातला गेला आणि सुप्रीम कोर्टामुळे रामसेतू वाचला. मी आपलं जाता जाता हा इतिहास तुम्हाला मुद्दाम सांगितला. त्यामुळे तो सगळा जो सेतू बांधला गेलेला आहे, त्या सेतूचं गीत कसं असेल हे गदिमांच्या मनात आलं. तेव्हा गदिमांनी असं ठरवलं की सगळे वानरच एकत्र येऊन गायले तर ते गीत कसं होईल, आणि मग वानरांच्या तोंडी ते गीत कशा पद्धतीचं होईल, त्यांचा उत्साह काय असतील, त्यांच्या चेष्टा कशा असतील, या सगळ्याचा विचार करून ते गीत लिहिलं गेलं. आणि बाबूजींनी चाल तशीच रचली. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सितावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सितावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी, गजांगशा त्या शिळा उचलुनी. गिरिराजाचे देह निखळुनी, गजांगशा त्या शिळा उचलुनी. जलात द्यारे जवे ढकलुनी, जलात द्यारे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा, समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सितावर रामचंद्र की जय. फेका झाडे, फेका डोंगर, पृष्ठी झेलिल त्यांना सागर. फेका झाडे, फेका डोंगर, पृष्ठी झेल त्यांना सागर. ओढा पृथ्वी पैल तटावर, ओढा पृथ्वी पैल तटावर. बडबाग्नी तो धरील माधी, बडबाग्नी तो धरील माधी. सेतू शेषापरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सितावर रामचंद्र की जय. गरजा गरजा हे वानर गण, रघुपती राघव पती.
गरजा करता हे वानरगण रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन गरजा गरजा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन जय लंकारी जानकी जीवन जय लंकारी जानकी जीवन युद्धा आधी झडू लागू द्या युद्धा आधी झडू लागू द्या स्फूर्तीच्या भेरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय भुक्कारुने पिटवाडंका हो 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 विजयी राघव हरली लंका हो 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 भुक्कारुने पिटवाडंका विजयी राघव हरली लंका मुक्त मैथिली कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतुरूप हा झोतच शिरला सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय लोकांचा सहभाग मी म्हणलं तो सीतावर रामचंद्र की जय असाच आला होता तो आला तर त्या वंशमोरला किंमत आहे भुभुक्कारुनी पिटवाडंका हो 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 विजयी राघव हरली लंका हो हो भुभुक्कारुनी पिटवाडंका विजयी राघव हरली लंका मुक्त मैथिली कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतुरूप हा झोतच शिरला सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय अगदी बरोबर आहे म्हणूनच मी नळाचा उल्लेख मगाशी केला की महाभारतात त्याचा नलसेतू असा उल्लेख असेल कारण तो चीफ इंजिनियर आहे माझ्या भाषेत ही हॅज बिल्ट अप दॅट पण शेवटी असं होतं ना आपल्याकडे ही प्रथा आजची नाही आहे पूर्वीपासूनची आहे कुठलाही पूल बांधला तरी नावं नंतर अर्थात नलानी बांधलेला असल्यामुळे पडला नाही हे महत्वाचं गदिमांच्या प्रतिभेच्या बाबतीत एक आणखीन गंमतशीर घटना मुद्दाम सांगितली पाहिजे ते गाणं काही आपण ऐकणार नाही आहोत पण या 42वं गाणं जे आता आम्ही सादर केलंय त्या गाण्यानंतर एक डोक्याला हात लावून बसले गदिमा की अरे अजून बरंच माझ्या डोक्यात येईल ते सगळं लिहून काढायचंय आणि 52 गाण्यात संपवायचं वर्षभराचे आठवडे 52 आता करायचं काय म्हणले काही केला प्रश्न सुटे ना कसं काय मग ते सगळं कसं बसवायचं किती गाण्यात बसवायचं आणि अचानक एकाने येऊन सांगितलं अहो कशाला काळजी करताय अधिक मास आहे यावर्षी म्हणले 4 आठवडे वाढलेत अर्र म्हणले सुटलो आणि म्हणून 52ची 56 गाणी झाली आणि ती 56च्या 56 राहिली मग त्यात त्यांच्या डोक्यात असलेलं एक गाणं होतं ते सीतेवरचं गाणं होतं
आता सीतेवर गाणं लिहायचं पण शब्द काही सुचत नव्हते. शेवटी विचार केला की सीतेला समानार्थी शब्द शोधूया म्हणले. आता आपण सीता म्हणजे जनकनंदिनी, भूमिकन्या, पृथ्वीची मुलगी. मग पृथ्वीची सगळी नावं आधी शोधली, मग सीतेची, मग परत घोडाडलं की आता पुढं काय करायचं. पण नेहमीप्रमाणे मग मुखडा सुचला, हीच ती रामाची स्वामिनी. बाबूजींनी तो चालीत गुणगुणला आणि मग अण्णांना म्हटलं, स्फुरण चढलं की बस आता सगळं गाणं एकटाकी पूर्ण करणार म्हणले आणि केलं. समानार्थी शब्द खरं तर मराठी भाषेत एकासमोर एक आले तर ते आगगाडीच्या डब्यासारखे वाटतात. पण अण्णांनी रचलेलं गाणं कधी वेळ मिळाला तर वाचून बघा. 4 कडव्यात सीता हे नाव किंवा सीतेची एकूण नावं किती येतात तर 35. पण प्रत्येक शब्दाचा अर्थ एक सीता आहे आणि एक वेगळा आहे. अशा पद्धतीने ती रचना केली. म्हणजे 35 वेळा सीता हे नाव येऊ नये, कुठंही ते गाणं वेडवाकडं वाटत नाही. ही प्रतिभा असते असं म्हणावं वाटतं दैवदत्त. यानंतर आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे मग कुंभकर्णापासून सगळे धारातीर्थी पडले आणि शेवटी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि सीतेला घेऊन ते परत आले. स्वामिनी निरंतर माझी असं म्हणत त्यांनी जानकीचा खरं तर स्वीकार केला होता. रामसेनेत सगळा आनंदी आनंद. आणि मग बिभीषणाला लंकेच्या त्या सिंहासनावरती त्यांनी बसवलं आणि आज्ञा केली, माझ्यासाठी लढलेल्या त्या वीरांना तू रत्नभूषण देऊन संतुष्ट कर आणि सुखानं आता इथनं पुढं राज्य कर. आणि मग भरत भेटीची ओढ लागलेली होती. पुष्पक विमान आलेलं होतं आणि त्याच्यात बसून ते निघाले. वाटेत फक्त भारद्वाज ऋषींच्या आश्रमात थोडा काळ थांबलेले आहेत. येताना सगळा तो भूप्रदेश भूखंड वर्ण ते सीतामाईला दाखवतायत मी कसा आलो त्याचा. आणि मग नगराबाहेर तापसी वृत्तीनं राहून भरतानं जे रामराज्य केलेलं आहे, कारण आपण रामराज्य असं म्हणत असतो, रामराज्य रामाने नाही केलं, भरतानं केलं. रामाने त्याला सांगितलं राज्य कसं करायचं आणि मग त्यांनी ते केलं, म्हणून भरतानं केलं ते रामराज्य. तर तापसी वृत्तीनं बाहेर राहून अयोध्येचं रामराज्य तो सांभाळत होता. आपण येत असल्याचं वृत्त हनुमंताकरवी त्यांनी कळवलं. आणि मग भरताचा आनंद गगनात मावेना. शत्रुघ्नाला तर सारी अयोध्या शृंगारावीसी वाटायला लागलं. त्यांनी धडाधडा सगळ्या कामाला सुरुवात केली आणि अवघी अयोध्या नगरी आनंदली आणि प्रभू रामचंद्रांच्या वाटेकडे डोळं लावून बसली. आणि प्रभू रामचंद्रांचं विमान उतरलं. भरतानं प्रेमानं आलिंगन दिलं प्रभू रामचंद्रांना, सीतामाईंच्या पाया पडले. आणि मग सगळ्या अयोध्यावासियांनी जो गजर केला तो गजर वेगळ्या अर्थाने प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास पूर्ण करून आले. तो गजर अयोध्यावासियांच्या तोंडून आलेला हा गदिमांनी आणि बाबूजींनी आपल्यासाठी स्वरबद्ध केला. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, जय जयकार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयू. पुलकित पृथ्वी पुलकित वायू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू. आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. शिवचापा समविरह भंगला, स्वयंवरा समसमय रंगला. अधीर अयोध्यापुरी मंगला, अधीर अयोध्यापुरी मंगला. सानंदाश्रु तुला अर्पिते, दृढ प्रीतीचे हार, दृढ प्रीतीचे हार.
त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समय वर्षतील मेघ धरेवर सस्यशालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछती ती घेवो आकार ती घेवो आकार शांति शांति मुनि वांछती ती घेवो आकार ती घेवो आकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार मगाशी मी उल्लेख केला तसं 25 वर्षापूर्वी सादर झालेला गीत रामायणाचा रजत महोत्सव सोहळा हा खऱ्या अर्थानं पुण्याचं सांस्कृतिक राजधानी पण सिद्ध करणारा एक चमत्कार होता असं म्हटलं पाहिजे. त्यानिमित्त पुण्यातल्या टिळक रोडवरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात अयोध्या नगरी उभारण्यात आली होती. या प्रांगणात सलग सप्ताहभर बाबूजींनी त्यावेळेला संपूर्ण गीत रामायणाचं गायन केलं. रोज आणखी एका भारतीय भाषेत अनुवादित झालेल्या गीत रामायणाचा अंश त्या त्या प्रांतातले कलाकार सादर करत असत. या निमित्ताने जणू या भाषा भगिनी मराठीकडे माहेरपणालाच आल्या होत्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रोजच्या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी वेगळा असायचा. यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, किशोरीताई आमोणकर यांच्यापासून ते दादा कोंडक्यांपर्यंत अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली आणि गीत रामायणाबद्दलचा आपला आदरभाव व्यक्त केला होता. खरंच म्हणजे आम्ही अगदी शाळकरी मुलं होतो, त्यामुळे आम्हाला तो सगळा सोहळा स्वतः सूर्यकांतजी त्याच्यात अत्यंत प्रमुख भूमिकेमध्ये होते, बिंदू माधवजी होते, बाबासाहेब होते. आम्हाला सगळ्यांनासाठी तरी तो मंतरलेले दिवस होते असं म्हणावंसं वाटतं. रोज संध्याकाळ झाली की पुण्याचे सगळे रस्ते न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या प्रांगणाकडे धावू लागत. पहिल्या दिवशी केवळ 10,000 प्रेक्षकांसाठी असणारी आसन व्यवस्था हळूहळू वाढवत न्यावी लागली आणि सांगतेच्या दिवशी 40,000हून अधिक लोक असा जनसमुदाय रामरंगी रंगून गेलेला होता. तो सोहळा इथल्या अनेकांनी कदाचित त्यावेळेला अनुभवला असेल. असं म्हणतात की जिथे रामकथेनं गायन सुरू असतं तिथे हनुमंताची उपस्थिती असते. गीत रामायण रजत महोत्सवाच्या वेळी ती निश्चित असणार. त्यावेळी झालेलं समाज पुरुषाचं विराट दर्शन पाहून हनुमंतालाही आपला इच्छित वर पुन्हा एकदा मिळाल्याचा आनंद झाला असेल. कारण गीत रामायणात हनुमंतच म्हणतो, असंख्य वदने असंख्य भाषा, सकळांची मज एकच आशा, श्रीरामांचा चरित्र गौरव त्यांनी सांगावा. अशा या श्रीराम गौरव सोहळ्यात सहभागी होण्याचं भाग्य लाभलं त्यांच्या नशिबी पूर्व पुण्याईच असणार असं म्हणावं असं वाटतं. पण क्रौंच पक्षाच्या वधातून सुरू झालेली ही कथा आपल्यासाठी ती शेवटी शोकांतिकाच असते. त्यामुळे एकीकडं दिवस गेलेले असताना आपले डोहाळे पुरवा असं श्रीरामांना सांगून करा माझ्या या एवढ्या इच्छेचा आदर असं विनवणी करते सीतामाई. आणि जानकी तुझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील असं प्रभू रामचंद्र तिला म्हणतात. अयोध्येमध्ये सर्वत्र आनंदी आनंद आहे आता. आणि उभयतांच्या या मनोरम संवादानंतर 2च दिवसात गुप्तचरांकडनं, भद्र नावाच्या एका गुप्तचराकडनं प्रभू रामचंद्रांना एक वार्ता मिळते. त्यात सांगितलं जातं की राजन, तू जो सेतू बांधन केलंस ते आणि रावणवध या दोन्ही दैवी कृत्यांबद्दल प्रजाजन सगळेच प्रसन्न आहेत. पण म्हणून तो भद्र थांबतो. प्रभू रामचंद्र विचारतात, पण काय? जे काही सत्य असेल ते निर्भयपणे कथन कर. प्रभू रामचंद्रांची अनुज्ञा मिळताना भद्र सांगतो, लोकांना एक कळत नाही की रावणाच्या घरी राहिलेल्या सीतेला प्रभू रामचंद्रांनी परत पत्नी कशी मानली. तिच्याशी प्रणय करण्यात त्यांना नक्की कोणता आनंद होतोय. लोकपाल होते श्रीराम. त्यामुळे पुन्हा विषण्ण झाले आणि आपल्या प्राणांची शपथ घालून त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं
की जा जानकीला वाल्मिकी ऋषींच्या आश्रम सान्निध्यात सोडून ये. कुठल्याच भावंडाला प्रभू रामचंद्रांच्या त्या शपथेचं उल्लंघन करणं शक्य नव्हतं. लक्ष्मणानं सीतेला रथातून वनप्रदेशात नेलं. सीतेला आधी असं वाटलं की आपले डोहाळे पुरवण्यासाठीच लक्ष्मण भाऊजी आपल्याला घेऊन चाललेत. पण तिचा हा गोड गैरसमज असह्य झाल्यानंतर लक्ष्मणाने तिला सत्य कथन केलं आणि तिच्या दुःखाला खरंच पारावार उरला नाही. ते दुःख तितक्याच उत्कटतेने बाबूजी आपल्या स्वरातनं सजवतात गदिमांच्या शब्दांना. मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे पती चरण पुन्हा मी पाहू कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे सरले जीवन सरली सीता पुनर्जात मी आता माता सरले जीवन सरली सीता पुनर्जात मी आता माता जगेन रघुकुल दीपाकरिता जगेन रघुकुल दीपाकरिता फलधरी रूप हे सुमन मीटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज इथून वंदिते मी माताना इथून वंदिते मी माताना प्रणाम पोचवी रघुनाथाना रघुनाथाना आशीर्वच तुझ घे जाताना आणखी ओठीना शब्द फुटे श्रीराम 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 19 एप्रिल 1956च्या रामनवमीला रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण हे गीत रामायणातलं शेवटचं म्हणजे 56वं गीत प्रक्षेपित झालं. त्यानंतर कितीतरी काळ शनिवारी सकाळचे 8:30 वाजले की लोकांना गीत रामायणाची आठवण येत होती. चुकल्यासारखं वाटत होतं. जीवनात जपण्यासारखं काहीतरी आपण हरवून बसलोय अशा भावनेनं श्रोते हळहळत होते. शेवटी आकाशवाणीवर अक्षरशः त्या काळात पत्रांचा भडीमार सुरू करून संपूर्ण गीत रामायण पुन्हा एकदा प्रक्षेपित करणं त्यांनी पुणे केंद्राला भाग पाडलं. त्यानंतरही हा सिलसिला आज तागायत चालूच आहे. पुण्याहून अनेक वेळा, मुंबईहून 2 वेळा, नागपूर, इंदोर, भोपाळ, हैदराबाद, दिल्ली या प्रत्येक केंद्रावरून संपूर्ण गीत रामायणाचं पुन्हा प्रक्षेपण केलं गेलं. आजही 60 वर्षानंतर कुठल्या ना कुठल्या केंद्रावरती गीत रामायण वाजतच असतं
आज एकाच वेळेला पुण्यात 5 ठिकाणी गीत रामायणाचे कार्यक्रम होत आहेत. म्हणजे किती प्रेम लोकांचं गीत रामायणावर आहे हे सांगितलं पाहिजे. जसा रामायणाला अंत नाही तसा गीत रामायणालाही अंत नाही. आणि नाहीतरी गदिमांनीच गीत रामायणात हनुमंताच्या तोंडी वदवलेलं आहेच, जोवरी हे जग जोवरी भाषण, जोवरी हे जग जोवरी भाषण, तोवरी नूतन नित रामायण. थोडासा आगाऊपणा केला तर ती ओळ अशीही म्हणता येऊ शकते की जोवरी हे जग जोवरी भाषण, तोवरी नूतन गीत रामायण. त्यामुळे असं हे गीत रामायण. गीत रामायणाच्या प्रस्तावनेत कविवर्य बाभा बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे त्या त्या कालमापनानुसार केवळ प्रभूच अवतार घेतात असं नाही, तर त्यांचं चरित्र सुद्धा नव्यानं अवतार घेत असतं. नदीचा प्रवाह आणि नदीचं पात्र यातलं नेमकं काय आपल्या मनाला अमृतानुभव देतो याचा संभ्रम पडावा अशी किमया अण्णांची गीतं आणि बाबूजींचं गीतगायन यांनी केली. पुलंच्या भाषेत सांगायचं तर रामचरित मानसातल्या या सुरांचे पंख लाभलेल्या गीतहंसांना रामभक्त हनुमानासारखंच चिरंजीवत्व लाभणार आहे. या पुढच्या काळात सुद्धा रामायणाचे अनेक अवतार या मराठी भाषेत होतील, पण गीत रामायणाच्या स्वरयज्ञाचा पुण्यस्पर्श होण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना लाभलंय. त्यामुळे आजन्म खरं तर आपण ऋणीच राहणार आहोत गदिमा आणि बाबूजींचे. त्यामुळे या शेवटच्या गीताकडं जाताना एवढंच सांगावंसं वाटतं कथाभाग म्हणून की माझं सांग लक्ष्मणा जाऊ कुसे असं म्हणणारी ती लक्ष्मणापाशी उत्तर नव्हतं. त्यांनी वाल्मिकींच्या आश्रमाशी तिला सोडलं. गंगापार पोचून कष्टानं सौमित्र परतला. प्राप्त कर्तव्य म्हणून प्रभू रामचंद्र राज्य कारभार बघू लागले. वाल्मिकींच्या हाती ती सीता स्वतःच्या कन्येप्रमाणे त्यांनी तिला अक्षरशः जोपासलं, वाढवलं. तिच्यातली ती सगळी प्रसूत होण्यापूर्वीची तिच्या सगळ्या कळा त्यांनी आई होऊन भोगल्या आणि तिला जुळी अपत्य झाली. भूतपिशाच्यांची बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकींनी अभिमंत्रित अशी 2 नावं त्यांची ठेवली, कुश आणि लव. आणि मग अयोध्येत श्रीराम कर्तव्य बुद्धीने राज्य चालवून प्रजेला सुख देत असताना जेव्हा त्यांनी राजसूय यज्ञ केला, ही दोन्ही पोरं आता मोठी झालेली आहेत, तेव्हा त्यांना गुरूंनी आज्ञा केली की तुम्ही स्वतः तिथे जा. दोघंही बालवीर आहात, तो घोडा अडवलाय तुम्ही तर जा आणि त्याला जाऊन त्याचंच चरित्र सांगा, पण कुठल्याही प्रकारे अधिक्षेप करू नका. तो कोण आहे हे तुम्हाला माहिती नाहीये, पण त्याच्या समोर नम्रतेनेच राहा. आणि खरंच सांगावंसं वाटतं, नावं ठेवताना सुद्धा गुरूंनी किती विचारपूर्वक ठेवली असतील. कुश या शब्दाचा अर्थ आहे दर्भ आणि लव म्हणजे लव्हाळे. दर्भाचं पातं अत्यंत तीक्ष्ण असतं, धार्मिक कार्यासाठी कायमच त्यामुळे ते वापरलं जातं. आणि लव्हाळं अत्यंत पातं लवचिक असतं. त्यामुळे दोघांमध्येही ती अणकुचीदारपणा आहे आणि त्याचबरोबर नम्रताही आहे. याचा विचार करून त्या दोघांची नावं गुरूंनी ठेवलेली आहेत. आणि ते दोघं जण आज त्या नगरीमध्ये आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रांनाच त्यांचं गीत ऐकवत आहेत. एक संपूर्ण पट चित्रपटाच्या माध्यमातून मांडावा तसा गीतांच्या माध्यमातून गदिमांनी मांडला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतापासून लोकसंगीतापर्यंत सगळ्या पद्धतीच्या संगीताचा आपल्या अनुभवाचा प्रचंड वापर करून बाबूजींनी त्याला स्वरसाज चढवला. आणि असं म्हणावंसं वाटतं की त्यामुळेच असेल रामायणा इतकंच श्रेष्ठत्व अवघ्या 56 गीतातून गीत रामायणालाही लाभलं. आज हीरक महोत्सवाच्या निमित्ताने आणि ग्राहक पेठेच्या 40व्या वर्षात पदार्पण करण्याच्या निमित्ताने ही गीत रामायण आपल्या समोर सादर झालं. त्यातलं हे शेवटचं भैरवीचं गीत. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गाबाळानो श्रीरामायण, गाबाळानो श्रीरामायण, गाबाळानो श्रीरामायण, गाबाळानो श्रीरामायण. मुनिजन पुनीत सदना मधुनी, नराधिपाच्या निवासस्थानी. मुनिजन पुनीत
सदनामधुनी नराधिपाच्या निवासस्थानी उपमार्गातून राजपथातून उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन मुक्त दरवळो तुमचे गायन गाबाळानो श्रीरामायण गाबाळानो श्रीरामायण न च स्वीकारा धन काञ्चन न च स्वीकारा 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 धन काञ्चन नको दान रे नको दक्षिणा काय धनाचे मूल्य मुनिजना काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीरामार्पण अवघ्या आशा श्रीरामार्पण श्रीराम 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 धन्यवाद रसिक हो, धन्यवाद. मनपूर्वक आपल्याला सगळ्यांना या श्रीरामनवमीच्या रामजयंतीच्या शुभेच्छा. अपेक्षा करूया हनुमंतानी जसं वचन दिलं होतं त्या पद्धतीनं पुन्हा एकदा भारतामध्ये ते रामराज्य येईल आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. जाता जाता आठवण पुन्हा एकदा गीत रामायणाच्या षष्टब्दी हीरक महोत्सवानिमित्त जो अंक प्रकाशित झाला होता ज्योतीने तेजाची तो आपल्याला 50% सवलतीत उपलब्ध आहे. आपल्याकडे ठेव म्हणून हवा असेल तर. आणि ज्यांना कुणाला या दुष्काळावरती अजूनही जवळजवळ 2.5-3 महिने जायचेत मात करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधवांना मदत करण्याची गरज असेल त्यांनी ग्राहक पेठेशी संपर्क साधायला हरकत नाही. आपण तिथपर्यंत ती मदत सर्वार्थाने पोहोचवण्याचं काम निश्चित करू. धन्यवाद. पुन्हा भेटू पुन्हा एकदा वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि पुढच्या वर्षी ग्राहक पेठेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. तोपर्यंत शुभरात्री.